मग लग्न झाल्यावर मी बी कोणाचा तरी नवरा राहीन. लग्न झाल्यावर माझ्याजवळ एक पोरगी झोपा जाईन, ती बी जित्ती पोरगी. मी तिला हात लावला तर ती मला मारणार बी नाही. वाव किती मज्जा. ती माझ्यासाठी रोज चांगलं चांगलं जेवण बनवा जाईन आणि मी तिच्याच हाताने खा जाईन भो. मी तिला प्रेमानं जानू म्हणा जाईन. बायको बायको बायको. ए श्याम्या उठ आणि लवकर आटपून बैस. कोण? अरे पोरगी पाहायला जायचंय तुझ्यासाठी. बळजबरी नाटक करतो थोडीशी. बाप मला शिकायचंय, अजून मला नोकरी लागायचंय. अरे श्याम्या 10वी 3दा नापास झाला तू, तुला कोणती नोकरी लागणार आहे? अहो पण मग लग्नाचं वय नाहीये. माहितीये तो लग्नाचं वय निघून गेलं, पण लग्न तर लावलंच पडेल ना. तो 30-40 वर्षाच्या बाई संग. अहो वय निघून गेलं, लग्नाचं वय झालं नाही मग अजूक. अरे रात्रीच तो माझ्या अंगावर टांगा टाकले ना, तेव्हा समजलं मला तो लग्नाचं वय झालं म्हणून. अहो मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आधी, मग लग्न करायचंय. बर जाऊ दे मग, काही जायचं नाही पोरगी पाहायला. अहो तसं नाही, मग कसं करतो मी लग्न, पण तुमच्यासाठी फक्त. माझ्यासाठी म्हणजे मग दुसरं लग्न लावून देतो काय? तुमचं दुसरं लग्न काय आलं? जमीन शिल्लकचे हिस्से पाडायला? मग तुमच्यासाठी लग्न करतो म्हणजे मै बायको आली की तुमची सेवा करण म्हणून लग्न करतो. अरे तो बाप आहे मी, मला माहितीये लग्नाच्या नावानं तो मनात लड्डू फुटू राहिले, पण बळजबरी नाटक करू राहिला. मी काय म्हणतो, राहुलला घेतो आपल्या संग, त्याला अनुभव आहे लग्नाचा. लग्नाचा अनुभव आहे, अशी किती लग्न करेल त्याला. अहो लग्न एकच करेल आहे, पण पोरी भक्कम पाहायला त्याला. बर घे मग त्याला बी आपल्या संग. मी त्याला सांगून येतो मग एकदा.